ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधाच्या 8व्या अध्यायात आपण शिरलो आहोत. याचे पहिले 7 स्कंध जे होते ते धर्मप्रधान होते आणि आता पुढचे जे अध्याय आहेत हे 5 अध्याय अर्थनिरूपणकारी आहेत आणि यामध्ये आपण ध्रुवाच्या कथेला सुरुवात केलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय म्हणजेच अर्थ ह्या संबंधाने ही कथा व्यासांनी इथे सांगितलेली आहे. क्षात्रतेज अंगी असल्यामुळं क्षुल्लकचा सुद्धा अपमान आणि तो सुद्धा लहान मुलाला सुद्धा सहन होत नाही, इतकं त्या क्षात्र तेजाचा परिणाम आहे. सावत्राईनी आपल्या अधिकाराच्या जागेवरनं, वडिलांच्या मांडी हा मुलाचा अधिकार असतो, तेव्हा त्या जागेवरनं आपल्याला खाली खेचलं, हा जो अपमान आहे तो अत्यंत जिव्हारी लागल्यामुळं स्फुंद रडत ध्रुवबाळ आपल्या आईकडे आला, सुनीतीकडे आला आणि तिनं सांगितलं, समजूत घातली तिने. आईचं हे वैशिष्ट्य आहे की इतरांच्या बद्दल आपल्या मुलाच्या मनात गैरसमज निर्माण होऊ न देणं, त्याचं मन त्यांच्याबद्दल कलुषित होऊ न देणं, त्याच्यातून जास्त चांगला मार्ग कसा दाखवता येईल हे पाहणं. आणि त्याप्रमाणे सुनीतीनं बाळ ध्रुवाला सांगितलं की बाळा, तुझी ती सावत्राई जी म्हणाली ते बरोबर आहे की तू काही तिच्या पोटी जन्माला आला नाहीस, किंवा आपले वडील राजा आहेत त्यांच्या मांडीवर जर बसायचं असेल तर त्या सुरुचीच्याच गर्भातून तुला यायला पाहिजे. पण आता असा जर अधिकार तुला मिळवायचा असेल तर तो केवळ भगवंतच देऊ शकतो. आणि म्हणून तिने त्याला भगवत भक्तीची प्रेरणा दिली. मनातलं उद्दिष्ट ठाम होतं की मला जिथून कोणीही उठ म्हणणार नाही, निघून जा म्हणणार नाही, खाली खेचणार नाही, अशा प्रकारचं आढळपद मिळवायचंय. आणि अशा ठाम विचारानं तेव्हा ध्रुव बाहेर पडला, आईची संमती घेऊन तिला नमस्कार करून. तेव्हा देवर्षी नारदांना त्याची जाणीव झाली. भगवंतांच्याच प्रेरणानं ते निघाले, कारण भगवंतांना अयन जीवहा मम भक्तो भवतु अशी आज ध्रुवाला बघितल्यानंतर इच्छा निर्माण झाली आणि त्यांच्या प्रेरणेने देवर्षी नारद रस्त्यातच त्याला भेटले आणि त्याचा तो मनोदय ऐकल्यानंतर सुरुवातीला त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला. हेतू हा होता की ध्रुवबाळ खरोखर आपल्या त्या ध्येयाच्या बाबतीत ठाम आहे का, भक्कम आहे का, त्याचा निर्धार आहे का. आणि मग त्यांची जेव्हा खात्री झाली की हा दृढ निश्चयाने घरातून बाहेर पडलाय आणि जे त्याच्या मनात आहे ते त्याला मिळवायचंच आहे, तेव्हा मग त्यांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली. तरी सुद्धा सुरुवातीला त्यांनी एकदा चाचून बघितलं. म्हणाले, यस्य यद दैव विहितम सतेन सुख दुःखयोः आत्मानं तोषयन देही तमसा पारमृच्छति. की विधात्याच्या विधानानुसार प्रत्येक जीवाला जे काही सुखदुःख प्राप्त होतं त्याच्यातच आपण आपलं समाधान मानलं पाहिजे, त्याच्यातच चित्त संतुष्ट ठेवलं पाहिजे. आणि असं जो कोणी करील तो या मोहमय संसाराच्या पलीकडे जाऊ शकतो. ते जर नाही जमलं तर मग संसारात भटकणं आणि भरकटणं आहेत. पण असं करताना आपल्यापेक्षा जे अधिक गुणवान आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात मत्सर तर येता कामा नयेत.
त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ईर्ष्याही मनात येता कामा नये. पण असे जे आपल्यापेक्षा अधिक गुणी आहेत त्यांना बघून आपल्या मनामध्ये प्रसन्नता आली पाहिजे आणि त्यांच्यासारखं व्हावं अशा प्रकारची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे किंवा ते ध्येय आपल्या मनात जागृत व्हायला पाहिजे. बरं, आपल्यापेक्षा जे कमी गुणी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण अहंकाराने वर्तन ठेवता कामा नये. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कृपाभाव असला पाहिजे, दया असली पाहिजे आणि जे आपल्यासारखेच गुणी आहेत असे जे कोणी असतील त्यांच्याबद्दल आपल्या मनात मित्रता निर्माण व्हायला पाहिजे, मैत्रीचा भाव ठेवला गेला पाहिजे. आणि असं जर केलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख सहन करायला लागणार नाही. हे सगळं ऐकलं ध्रुव म्हणाला, सोयम शमो भगवता सुखदुःख हातात्मना दर्शित कृपया पुंसाम दुर्दर्शोस्मद विधयस्तुयः. ऋषीराज देवर्षे, आपण हा जो काही उपदेश केलात ना हा त्यांच्यासाठीच योग्य आहे की ज्यांचं चित्त सामान्य सुखदुःखाने सुद्धा चंचल होतं, विचलित होतं आणि मग त्यांचं चित्त शांत करण्यासाठी तुम्ही जो सांगितलेला उपाय तो योग्य आहे. पण मी लहान आहे, बाल आहे, अज्ञानी आहे, माझ्यासारख्याची दृष्टी तिथपर्यंत कशी पोहोचणार? अथापि मे विनीतस्य क्षात्रंघोर्मुपयेषु निशः सुरुच्या दुर्वचोर बाणैः न भिन्ने श्रयते हृदय. कारण याच्याशिवाय मला जो क्षत्रिय स्वभाव जन्मतः प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या मनात विनम्रतेचा, विनयाचा खरा तर अभावच आहे. आणि माझ्या सावत्र मातेनं, सुरुचीनं आपल्या कटुवचनांनी, त्या धारदार बाणांनी माझ्या हृदयाचा जो वेध केलाय, माझं हृदय विदीर्ण केलेलं आहे. त्यामुळे आपण जो काही उपदेश करताय तो जरी तुमच्या दृष्टीने माझ्या हिताचा असला तरी मला तसं वाटत नाहीये आणि त्या उपदेशावर माझं मन जडत नाहीये. पदं त्रिभुवनोत्कृष्टं जिगीषो साधुवर्ममे ब्रूह्यस्मत् पितृभिर ब्रह्मन् अन्यैरप्यत् अधिष्ठितम्. खरं सांगू का म्हणाले ध्रुव म्हणतायत की मी त्या पदावर बसण्याचा अधिकार मिळवू इच्छितो. कुठलं पद? की त्रैलोक्यात जे सर्वश्रेष्ठ असेल, ज्या पदावर माझे वडील, आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही अलीकडचे पूर्वज यांच्यापैकी सुद्धा कोणीही तिथे जाऊन बसला नसेल. एवढंच काय, साक्षात ब्रह्मदेवांना सुद्धा जे पद मिळालं नसेल असं पद मला मिळवायचं आहे. तेव्हा आपण कृपा करा आणि त्या पदाच्या प्राप्तीचा जर एखादा चांगला मार्ग असेल, सुलभ मार्ग, सुगम मार्ग असेल तर मात्र तो मला सांगा. कारण आपण साक्षात ब्रह्मदेवांचे चिरंजीव आहात. संसाराच्या कल्याणासाठीच आपण ही ब्रह्मवीणा वाजवत वाजवत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यामध्ये विचरण करत असता, हिंडत असता. तेव्हा मला असा उपाय सांगा की ज्याच्यामुळं त्रैलोक्यातलं सर्वश्रेष्ठ सर्वोच्च पद जे आहे त्या पदावर मी कायमचा, नित्याचा बसून राहीन, आरूढ होऊन राहीन आणि तिथून मला कोणीही उठवणार नाही, खाली खेचणार नाही. हा सगळा वृत्तांत मैत्रेय विदुरांना सांगतायत. आणि मैत्रेय म्हणाले की ध्रुवाची ही मनीषा ऐकली, त्याचं ते बोलणं ऐकलं आणि देवर्षी नारद अतिशय प्रसन्न झाले
आणि त्याच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून ते त्याला उपदेश करायला लागले. मग देवर्षी नारदाने ध्रुवाला काय उपदेश केला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.